मागील भागात चिराग, तुम्ही दोघांनी गौरीसाठी कोर्ट मॅरेज केले तेव्हा पण फिरायला न जाता गौरीची काळजी घ्यायला घरीच थांबले. पण आता नाही. आता तू लीनाला घेऊन बाहेर जाणार आहे. तुम्ही पण तुमचं क्वालिटी टाईम नको एन्जॉय करायला का? मग बेबीला अजून एक सोबती कसा येईल? यावर चिराग लाजून ओंकारला मिठी मारतो. अरे बापरे! चिरागला लाजता पण येते. ओंकार त्याला चिडवत बोलतो. आईंचे तर डोळे पाणावतात. आपली मुले किती समजदार आहे याचा त्यांना अभिमान वाटत होता. आणि ओंकारचे तर करावे तेवढे कौतुक कमीच होते. कारण खूप लहानपणापासून त्याच्या अंगावर जबाबदारी आली होती. ती त्यांनी खूप चांगल्या प्रकारे पार पाडली होती. ऑफिसचे बघून घरातील सगळ्यांची काळजी असायची त्याला. आई मनातच, या भावाभावांचे असेच प्रेम राहू दे देवा, हीच प्रार्थना करते मी. चला मग बॅग पॅक करायला घ्या. आणि हो चिराग, माझ्या बहिणीला शॉपिंग करायला घेऊन जा. तिला जे आवडेल ते सगळं काही घेऊन दे. वहिनी, ती आल्यापासून सगळं काही तिच्या आवडीचेच येते. तशी लीना पुन्हा लाजते. आई सगळ्यांकडे पाहत, बरं चला देवघरात जाऊन नमस्कार करूया. ते सगळे देवघरात येतात आणि देवाला नमस्कार करतात. त्यानंतर गौरी ओंकार बेबीला घेऊन रूममध्ये येतात. रूम पण खूप छान प्रकारे सजवलेली होती. गौरी बेबीला पाळण्यात टाकते आणि ती बेडवर जाऊन झोपते. ओंकार तिच्या कपाळावर ओठ टेकवून, हनी आराम कर, मी आहे स्टडी रूममध्ये. एवढं बोलून तो स्टडी रूममध्ये निघून जातो. इकडे चिराग लीनाच्या आवडीनुसार शॉपिंग करत असतो. असाच त्यांचा दिवस निघून जातो. दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळी चिराग आणि लीनाची फ्लाईट असते तर ते निघून जातात. आईंना गावाकडे मंदिरात जायचे होते तर ते आपण तिकडे जायला निघतात. दिव्या, रोहन पण बाहेर फिरायला जातात. आता घरात हे तिघच असतात. बेबीसोबत गप्पा मारत असतात, खूप फोटो काढत असतात. असंच हसत खेळत त्यांचा दिवस निघून जातो. आता पुढे असेच दिवसामागून दिवस जात होते. चिराग आणि लीना त्यांचा हनीमून करून घरी आले होते. आईचा दिवस नातवासोबत कसा जायचा त्यांना पण कळत नव्हते. ओंकारचे प्रेम तर आधीपेक्षा जास्त झाले होते. गौरी आणि त्याचा प्रिन्स खूप लाडाचे होते ओंकारचे. कधी कधी गौरीला हेवा वाटायचा, देवाने न मागता मला ओंकारसारखा नवरा दिला. जशी लग्नाच्या आधी ओंकारने तिला साथ दिली होती तशी साथ तो आताही देत होता. ओंकार पूर्ण फॅमिलीला वेळ देऊन ऑफिस पण सांभाळायचा. कधी कधी प्रिन्स रात्रभर त्याला जागरण करायला लावायचा. ओंकार पण आनंदाने त्याच्यासोबत खेळायचा, बोलायचा. रात्री जागून पण सकाळी ओंकार ऑफिसला निघून जायचा. बाप म्हणून तो खूप स्ट्रॉंग झाला होता. प्रिन्स आता 11 दिवसाचा झाला होता. त्याला गावाच्या देवीच्या दर्शनाला घेऊन जायचे होते. त्याचीच तयारी घरातील सगळे करत होते. प्रिन्स आजींसोबत खेळत होता तर रूममध्ये हे दोघं बॅग पॅक करत होते. बॅग पॅक करत असताना गौरीची बडबड चालू होती. बाळाचं काय काय वस्तू घेऊ की ओंकारने तिचा हात पकडून तिला जवळ ओढले. अहो काय करताय? इथे बॅग पॅक करायची आहे. काय घेऊ आणि काय नको ते कळत नाही आहे मला. त्यात तुम्ही असे त्रास देतात मला. तो तिच्या गालावरून बोट फिरवत, बायको, मी त्रास दिला तरी कुठे तुला? हां, आता तू म्हणत असशील तर देतो तुला त्रास. द्यायला तयार आहे मी. गौरी लाजून, बाबा तुमचे आपले काहीही काहीही काय गौरी, प्रिन्स झाला तेव्हापासून तुझे माझ्याकडे लक्षच नाही आहे. अहो असे काही नाही आहे. मग कसे आहे? आता बघ, प्रिन्स खाली आईजवळ आहे. तोपर्यंत आपण तोच गौरी त्याच्या ओठांवर बोट ठेवते. तो तिच्या बोटांवर किस करतो. ती पटकन तिचे बोट खाली घेते. ती पुढे काही बोलणार की ओंकार तिच्या ओठांवर ओठ टेकवून तिला किस करत असतो. गौरी पण त्याला साथ देत असते. खूप दिवसानंतर त्या दोघांना असा मोकळा वेळ मिळाला होता. नाहीतर जवळ आले की प्रिन्स रडायचा. दोघे एकमेकांना फॅशनेटली किस करत होते. आता दोघांचे श्वास जड झाले आणि ते बाजूला झाले. गौरीने लाजून त्याला मिठी मारली.
तो तिच्या पाठीवरून प्रेमाने हात फिरवत, "हनी, आय लव्ह यू, आय लव्ह यू टू अहो," ती लाजून म्हणाली. "हनी, काय हे? आता एका मुलाची आई झालीस तू, तरी लाजतेस? अजून तर आपल्याला प्रिन्सेसची पण तयारी करायची आहे." "अहो," ती लाजून बोलते. ओंकार पण हसत त्याची मिठी घट्ट करतो की तोच बाळाचा रडायचा आवाज येतो आणि ते बाजूला होतात. काही वेळाने ते सगळे गावाकडे जायला निघाले. सगळे एकाच गाडीत होते. त्यात त्यांची बडबड चालू असताना कधी गावाला पोचले त्यांना कळलेच नाही. त्यांना पोचायला रात्रच झाली होती. सगळ्यांनी जेवणावर ताव मारला आणि झोपायला आपापल्या रूममध्ये निघून गेले. ओंकारला कोणाचा तरी फोन येतो तर तो बाहेर फोनवर बोलत असतो. इकडे गौरी बेबीशी बोलत त्याला झोपवण्याचा प्रयत्न करत असते. 15-20 मिनिटांनी बेबी झोपून जातो. गौरी पण आडवी होते की तोच ओंकार बाहेरून आत येतो. गौरीकडे पाहत हसत फ्रेश व्हायला निघून जातो. फ्रेश होऊन तिच्या शेजारी आडवा होतो. तिला ओढून मिठीत कवटाळून घेतो. दोघे शांतच असतात. काहीही बोलत नाही. "अहो, तो एवढंच बोलतो. ते आपल्या बाळासाठी छान असे नाव शोधायला हवे ना?" ती मुद्दाम त्याला विचारते. तसे तर दिव्या, चिराग, लीना आणि गौरी यांनी मिळून बाळाचे नाव ठरवले होते. फक्त ओंकारला सांगायचे नाही असे ठरले होते. "का? तू नाही ठरवले?" ओंकार तिला विचारतो. ठरवले तर आहे, पण तुम्हाला नाही सांगणार." "काय? बाळाच्या पप्पांना नाही सांगणार? थांब, तुला तर बघतोच." आणि तो तिच्या ओठांवर त्याचे ओठ टेकवून तिला किस करू लागतो. असेच एकमेकांवर प्रेम करत ते झोपेच्या स्वाधीन होतात. दुसऱ्या दिवशी ते सगळे देवीच्या मंदिरात जाऊन आशीर्वाद घेतात. तिथल्या गरीब लोकांना काही गरजेच्या वस्तू देऊन ते पुण्याला यायला निघतात. कारण आता बेबीच्या बारशाची तयारी जी करायची होती. पुण्याला येताच ते सगळे बेबीच्या बारशाची तयारीला लागतात. सगळ्यांनी मिळून खूप काही ठरवलेले होते आणि तसेच ते बारसे करणार होते. ओंकारच्या मुलाचे बारसे आहे म्हटल्यावर जोरदार तर होणारच ना. ओंकार, गौरी आणि बेबीने मॅचिंग कपडे घातले होते. खूप दिवसानंतर गौरीने साडी नेसून छान तयारी केली होती. त्यात ती खूपच सुंदर दिसत होती. आता थोडी तब्येत वाढली होती, पण त्यातही ती क्यूट दिसत होती. ओंकार तिच्याजवळ जाणार की बेबी रडायला लागतो. ओंकार मनातच बोलतो, "याला बरं कळतं मी त्याच्या आईजवळ गेलेलं." आणि तो नाही मध्ये मान हलवून बाहेर निघून जातो. बारसे त्यांच्या बंगलोच्या बाहेर गार्डनमध्ये होते. सगळं काही सजवण्यात आले होते. दिव्या आणि लीनाने पण साडी नेसली होती. दिव्या आणि लीना सोबतच बाहेर येतात. त्यांच्याकडे रोहन आणि चिरागचे लक्ष जाते. ते दुरूनच त्यांना हातवारे करून सांगतात, "खूप सुंदर दिसत आहात" म्हणून. तशा दोघं लाजतात. इकडे गौरी अजून का बाहेर आली नाही हे पाहायला ओंकार रूममध्ये जातो. बेबी नुकताच झोपला होता. गौरी स्वतःला आरशात पाहत होती. काही राहिले नाही ना ते. ती स्वतःला पाहण्यात एवढी गुंग होती की ओंकार तिच्या मागे उभा आहे हे पण तिला कळत नाही. तो तिला मागून मिठीत घेत, "बायको, खूप सुंदर दिसते तू." त्याच्या अशा जवळ येण्याने ती चांगलीच लाजते. "बायको, असे वाटत आहे आत्ताच तुला किस करावे, पण किस केले तर तुझे ओठ खराब होतील." तो तिला समोर वळवतो. तिच्याकडे प्रेमाने पाहत असतो. ती पण हसत त्याच्या चेस्टवर डोकं टेकवते. खूप हॅपी होते ते दोघं, कारण आज त्यांच्या प्रिन्सचे बारसे जे होते. ते दोघं शांतपणे एकमेकांच्या मिठीत असतात. तोच दिव्या त्या दोघांना बोलवायला आत येते. दरवाजा ओपन असल्यामुळे ती डायरेक्ट आत येते आणि या दोघांना मिठीत बघून मुद्दाम घसा करण्याचे काम करते. तसे हे दोघं बाजूला होतात. "ते तुम्हाला बेबीला घेऊन बाहेर बोलावले, लवकर या." एवढं बोलून दिव्या हसतच निघून जाते. तिच्या दादा वहिनीला हॅपी बघून तिला पण खूप आनंद होतो. "चल जाऊया बाहेर." ओंकार बेबीला घेतो आणि ते तिघं बाहेर जायला निघतात. बेबीसाठी पाळणा खूप छान प्रकारे सजवलेला होता. कार्यक्रमाला सुरुवात झाली. काही भजन, काही पाळणे,
गाणी असे बरेच काय काय सगळे म्हणत होते. त्यानंतर पूजा झाली. राम घ्या, लक्ष्मण घ्या. ते झाल्यानंतर बाळाच्या त्याला बोलवण्यात आले. आता बाळाचे नाव तू कानात सांगायचे आहे आणि हुर्र करायचे आहे. दिव्या तर कधीपासून याचीच वाट पाहत होती. कधी बाळाचे नाव सांगते असे तिला झाले होते. गौरी आणि तिने मिळून बेबीसाठी सुंदर नाव शोधले होते. दिव्या हळूच बाळाच्या कानात नाव सांगते, सात्विक आणि हुर्र. त्यानंतर गौरीने सात्विक हे नाव एका बॉक्समध्ये डेकोरेट केले होते. तो बॉक्स ओंकार आणि गौरी ओपन करतात. त्यातून सात्विक नाव बाहेर येते. तसे सगळे टाळ्या वाजवतात. बाळाचे नाव घरातील सगळ्यांना आणि बाळाच्या पप्पांना खूप आवडले. त्या सगळ्यांनी बाळासोबत खूप फोटो काढले. गौरी तर लीना आणि चिरागला चिडवत होती, आता पुढचे बारसे तुमच्या मुलाचे. त्यानंतर जेवणाचा कार्यक्रम पार पडला. एक एक करून पाहुणे सगळ्यांना भेटून निघून गेले. खूप छान प्रकारे कार्यक्रम पार पडला. असेच दिवसामागून दिवस जात होते. ओंकार आता ऑफिसला जात असल्यामुळे घरी यायला त्याला उशीरच होत असे. कधी गौरी ओंकारची वाट पाहत जागी असायची, तर कधी झोपून गेलेली असायची. ते दोघे जागी असले की ओंकारला खूप आनंद व्हायचा. आज पण ओंकार थकून रात्री उशिरापर्यंत घरी आला. उद्या सुट्टी असल्यामुळे सात्विकसोबत पूर्ण दिवस घालवता त्याला येणार होता. गौरी आणि सात्विक खूप शांतपणे झोपलेले होते. तो पण फ्रेश होऊन बेडवर आडवा झाला. रोजच्या सवयीप्रमाणे दोघांच्या कपाळावर ओठ टेकवून किस केले आणि तो पण झोपेच्या स्वाधीन झाला. सकाळी सकाळी गौरीला लवकरच जाग आली. तिने पाहिले तर ओंकार बेबीला मिठी मारून झोपला होता. त्या दोघांना तसे बघून गौरीला खूप आनंद झाला. ती हळूच उठून फ्रेश व्हायला गेली, पण बाथरूमच्या आवाजाने ओंकारला जाग आलीच. त्याने सात्विककडे पाहिले तर तो खूप शांत झोपला होता. तोच बाथरूमच्या दरवाजाचा आवाज आला. ओंकारने मुद्दाम झोपायचे नाटक केले. गौरीने तिचे आवरले आणि ती ओंकारजवळ येऊन बसली. त्याच्या गालावरून प्रेमाने हात तिने फिरवला. खूप प्रेमाने त्याच्याकडे ती पाहत होती. ती उठून जाणार की ओंकारने तिचा हात पकडून तिला जवळ ओढून मिठीत घेतले. म्हणजे तुम्ही जागी होता तर? हो, त्याने तिला मिठीत कवटाळून घेतले, कारण खूप दिवसानंतर ते असे जवळ आले होते. ती त्याच्या चेस्टवरून हात फिरवत, खूप कामाचा लोड वाढला आहे वाटतं. हो, खूप नवीन प्रोजेक्ट कंप्लीट करायचे आहे, त्यामुळे तुला आणि सात्विकला अजिबात वेळ देता येत नाही आहे मला. पण आज सुट्टी आहे आणि आजचा पूर्ण दिवस तुमच्या दोघांसाठी. हो खरंच? ती आनंदाने विचारते. हो खरंच. सात्विकला सांभाळताना खूप धावपळ होते ना तुझी? कधी कधी शांत असतो, कधी कधी चिडचिड करतो. ओंकार किती दिवसानंतर तिची अशी बडबड ऐकत होता. रिलॅक्स हनी. तशी ती शांत होते. हनी, मी आपल्या तिघांसाठी प्लॅन केला आहे. कसला प्लॅन? सात्विक झाल्यापासून आपण कुठेच गेलो नाही. आपण बाहेर फिरायला जायचे का? हो चालेल, जाऊया. तिला आनंद होतो. आपण अलिबागला जाऊया, शांत ठिकाणी. मग बॅग पॅक करून ठेव. आपण आजच संध्याकाळीच निघूया. काय, आज संध्याकाळी? हो, मग मी पुन्हा कामात बिझी झालो तर आपल्याला नाही जाता येणार. ठीक आहे. असंही आपल्यापेक्षा आपल्या फ्रेंड्सचं सामान जास्त असेल. बरं चला, मी खाली जाते, नाश्त्याचं बघते. ती उठून खाली निघून जाते. आईंना सांगते आज संध्याकाळी अलिबागला जातोय म्हणून. आई पण हसत, हो हो जाऊन या, मस्त एन्जॉय करा. असंच दिवस निघून जातो. संध्याकाळी ते अलिबागला जायला निघतात. काही तासाचा प्रवास करून ते तिथे पोहोचतात. रात्री पोचल्यामुळे जेवण करून झोपून जातात. ओंकारने त्यांची रूम बीचजवळ बुक केली होती. त्यांच्या रूममधून समुद्र दिसत होता. सकाळी सकाळी गौरीला जाग आली. ती रूमच्या बाहेर येऊन समुद्र पाहत होती. खूप सुंदर आणि शांत वाटत होते. तोच तिच्या पोटावर त्याच्या हाताचा विळखा पडतो. अहो, काय करताय? आपण बाहेर आहोत. बायको, मग काय झाले? आणि किती लाजशील? आपल्याला एक मुलगा पण झाला आहे.
तो तिला उचलून घेतो आणि रूममध्ये घेऊन येतो. त्याचे पिल्लू खूप शांत झोपलेले होते. आत येताच तिला बेडवर झोपवले आणि तो तिच्यावरून आला. ती काही बोलायच्या आधीच त्याने तिच्या ओठांवर ओठ टेकवले आणि तिला किस करू लागला. दोघं एकमेकांना किस करण्यात गुंग होते. किस करत असताना कपड्यांचा अडसर दूर झाला आणि आज पुन्हा ते दोन जीव एक झाले. थकून एकमेकांना मिठी मारून ते शांत पडलेले होते. तो सात्विक रडायला लागतो. गौरी पटकन उठून सात्विकला घेते. सात्विकचे पोट भरल्यानंतर तो शांत झोपून जातो. ओंकार पुन्हा तिला उचलून घेऊन बाथरूममध्ये जातो. दोघे आंघोळ करताना त्यांचा रोमॅन्स एन्जॉय करतात. असेच 2-3 दिवस अलिबागमध्ये एन्जॉय करून ते पुण्याला येतात. असे दिवसामागून दिवस जात होते. सात्विक आता 4 महिन्याचा झाला होता. लीना आणि चिरागकडे पण गुड न्यूज असते. सगळं काही सुरळीत चालू असते. रोहन आणि दिव्या पण कोर्ट मॅरेज लग्न करतात. त्यांचे पण खूप छान चालू होते. बघता बघता सात्विक 1 वर्षाचा होऊन जातो. दिवस कसे भराभर जातात ना. सात्विक 1 वर्षाचा होऊन गेला. त्याचा बड्डे पण खूप मोठा करतात. सगळं काही चांगले चालू होते. लीना आणि चिरागच्या वेलीवर वृंदा नावाचे फूल उमलले होते. आता सगळे रोहन आणि दिव्याच्या मागे लागले होते. पण अजून काही त्यांनी मनावर घेतले नव्हते. ओंकार आणि गौरीने अजून एक चान्स घेतला होता. आता त्यांना मुलगी झाली होती. मुलीचे नाव ते श्रीजा ठेवतात. अशा प्रकारे ओंकारची फॅमिली पूर्ण होते. तर कशी वाटली आपल्या ओंकार आणि गौरीची ही कथा कमेंट्स करून नक्की कळवा. आणि व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा, त्याचबरोबर आठवणीने हाईप करा. आणि तुमच्या सगळ्यांच्या आवडत्या लाईव्ह मराठी स्टोरी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. भेटूया लवकरच एका नवीन कथेसह.